राहुल अंधेर कुठे आहेत आपण? त्यानंतर एक जुने जाणते आणि अनुभवी क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू योगेश दळवी आमचे परममित्र आपण यायचंय या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर मिस्टर राकेश आपलं देखील वेलकम असेल या टुर्नामेंटमध्ये. आपली उपस्थिती ही आमच्यासाठी लाख मोलाची आहे. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. चला बॅक टू द ग्राउंड. विद्यमान सामना पंचांचा इशारा येतोय सुरेंद्र घाटाल सरांचा. सामना सुरुवात होते. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा विरुद्ध इशिका स्पोर्ट्स तरखड. पहिलाच गोलंदाज हितेश गणेशकर. पंचांना प्रश्न विचारला जाते मात्र उत्साह आणि आत्मविश्वास दोन्ही गोष्टीची कमतरता ही बघायला मिळते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संजय आणि अतुल. स्ट्राईकचा विचार केला तर स्ट्राईकवर संजय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड अतुल सुरुंग. आणि गोलंदाजी मार्कवर तितकाच अनुभवी खेळाडू हितेश गणेशकर. गोलंदाजी असो फलंदाजी असो चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय. यावेळेला चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन पाहायला मिळालं. पहिली धाव सहज रीतीने पळून पूर्ण केले जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. अकाउंट ओपन केलं जाते. श्री गणेश केलं जाते धाव संख्येचं आणि स्वतःच्या संघाचं देखील एक धाव फलकावर. पहिला चेंडू वेगवान मारा हाताळला होता. त्यानंतर चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गुडलँड स्पॉट चेंडू पडल्यानंतर गतीमध्ये मिश्रण कुठेतरी फलंदाजाने पावित्रा मोठ्या फटक्याचा स्वीकारला होता मात्र शेवटच्या क्षणी थोडंसं लॉक करावं लागलं. यावेळेस मोठा फटका माझा प्रयत्न मात्र पंच दर्शवत आहेत की हा अवांतर धाव आहे. वाईट चेंडू. दुपारच्या सत्राचा जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर कसरत करण्यासाठी भाग पाडलं जात आहे पंचांना देखील. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी सिक्सर. वालाची वालपापडी वालावरी माझी जोडवलीन ग तालावरी माझी जोडवलीन ग तालावरी. धन्यवाद डीजे. वातावरण ज्या पद्धतीने गरम झाले ना तितक्याच पद्धतीने फलंदाज देखील गरम होताना पाहायला मिळतोय. डोर फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला वळवलंय. सन्मान दिला जाते. एक धाव पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न असेल. बघितलं क्षेत्ररक्षक काव कॉर्नर रिझन मधून आला. थोडासा फंबलिंगपणा जाणवला आणि त्याचाच फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यात आलं. 2 धावेने धाव फलक पुढे सरकलं जाते ते म्हणजे डबल फिगर 10 या धावसंख्येवर. निर्धाव चेंडू. चांगले व्हेरिएशन हितेशाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. चांगला टप्पा चांगली लाईन चांगली लेंथ डॉटच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. लोअर फुटॉस चेंडू ऑन साईडला वळवला जात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एकच धाव मिळते. षटकाची होते समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे बिनबाद 11 धावा. 3 षटकांचा सामना 11 धावा धावफलकावर. एक चांगला उच्चांक गाठावा लागेल तो म्हणजे पेंढरीपाडा संघाला कारण की इशिका स्पोर्ट्स तरखड एक चांगला मातबर संघ आहे. रवींद्र येतोय.
दुसरं स्पेल घेऊन षटक घेऊन फायनल डे थोडासा स्पीडअप करायचा आहे याची दक्षता घ्या. पंच आपण देखील 2 पंच सुरेंद्र घाटाल सर, तदनंतर स्क्वेअर लेग पंच हितेश गांगडा पाहायला मिळत आहेत. लेफ्ट आर्म बॉलर यावेळेस वेगवान मारा हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा अँगल क्रिएट केला जातोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळला जातोय, पूर्णपणे चकवलं जातंय. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न केला होता अतुल याने, मात्र निर्धाव चेंडूची सांगता. नक्कीच एक चांगला अँगल बघताय तुम्ही, एक ॲक्शन बघतायत. त्यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला मारा, वेगवान मारा खेळला जातोय आउट साईड दी ऑफ स्टंप. चांगली लाईन आणि लेंथ, फुलर लेनचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळतात. यावेळेला गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं, मात्र विकेट किपर देखील चुकला जातोय आणि थर्डमॅन रिझनमध्ये देखील क्षेत्ररक्षक डीपमध्ये जाऊन ते क्षेत्ररक्षण केलं जाते. पंचांचा इशारा होतो, यावेळेला चेंडू वाईट मिळेल आणि या 2 धावा म्हणजे 1+2 अशा एकंदरीत पंच 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2च का? 1+1 आहेत. या 2 धावा मिळतील. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, क्विकर चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान मारा, लेफ्ट आर्म बॉलर अँगलने गोलंदाजी करतोय आणि त्या अँगलमध्ये बीट होताना पाहायला मिळतोय फलंदाज संजय. कुठेतरी फुटवर्क करावं लागेल, कारण की जितका मोबाईलमध्ये नेटवर्क इम्पॉर्टंट आहे तितकाच फलंदाजीमध्ये फुटवर्क देखील इम्पॉर्टंट आहे. यावेळेला पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता, मात्र पंच वळतायत आमच्याकडे, दर्शवत आहेत की हा आव्हांतर धाव आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक आता जर विचार केला ना आपण तर 14 या धावसंख्येवर. पहिलं षटक अतिशय दर्जेदार हाताळलं होतं, तदनंतर चांगला कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न, पूर्णपणे ब्लाइंड शॉट. बंद डोळ्याने तुम्ही चांगले स्वप्न बघू शकता, मात्र बंद डोळ्याने तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकत नाही मित्रांनो. क्रिकेट खेळण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतील, चेंडूवर नजर ठेवावी लागेल, तेव्हा कुठेतरी मोठे फटकेबाजी तुम्हाला करायला मिळेल. आणि त्याच्या विपरीत पाहायला मिळतोय, पूर्णपणे लॉक केलं जाते फलंदाजाला. लोअर फोल्डर्स चेंडू ऑन साईडला वळवलं जात आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडासा खराब, त्याचा फायदा 2 धावेमध्ये सहज रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 16 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल, या षटकातला शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर रवींद्र सज्ज होतोय. नक्कीच नोचा इशारा होते. पिचिंग आउटसाईड होती, पिचच्या बाहेर हा चेंडू पडला होता लाईनच्या, त्या अनुषंगाने हा नो बॉल. 1+1 अशा आणखी 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावफलक 18. फ्री हिट असेल, 18 धावा आणि फ्री हिट. रिडिंग एज लागली जाते, मात्र थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त 1च धाव. फायदा उचलू शकले नाही. 1 धाव मिळेल. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर आपण विचार केला ना, 19 धावा धावफलकावर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. बघूया तिसरं षटक, शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. कुठला गोलंदाज सज्ज होतोय? मात्र आता कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल, एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. जर चांगली लढत द्यायची असेल, चांगलं बॅटल द्यायचं असेल तर इशिका इलेव्हन तरखड संघासमोर एक सन्मानजनक स्कोर उभा करणे खूप गरजेचं असेल. संजय आणि अतुल अशी सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय, तितकाच पॉवरफुल. हा आत्मविश्वास आहे फलंदाजाचा. मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार.
करण आणि प्रतीक, करण काटेला, प्रतीक दलवी, आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आखोटप्याचा चेंडू होता. गोलंदाज विक्रांतच्या विरुद्ध हा चढवलेला हल्ला आहे. अतुलच्या बॅटमधून हा मोठा फटका आला होता. खोलवा टप्प्याचा चेंडू, वेगवान मारा, क्विकर वन बॉल. ही खासियत आहे या संघाची, या खेळाडूची. बघितलं, पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन होता, पूर्णपणे समाचार घेतला. मात्र तदनंतरचा चेंडू परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, मी तर म्हणेन पूर्णपणे ब्लॉक केलं जाते फलंदाजाला. कुठल्याही प्रकारचा वेळ मिळाला नाही फटका खेळण्यासाठी. शॉर्ट पिच चेंडू, इनसाइड आउटचा फटका, हवेत चेंडू, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येईल का? गॅप चांगला आहे, मात्र इकडे झेल सुटला जातोय आणि या 2 धावा देखील बहाल केल्या जात आहेत क्षेत्ररक्षकाकडून. हितेश होता तिकडे, हितेशचा छोटा बंधू वैभव होता. वैभव देखील, जर वैभव आणि हितेश यांचा विचार केला तर वैभव आणि हितेश दोघांची बॉडी लँग्वेज सेम आहे, मग ती गोलंदाजी असो फलंदाजी असो. एफर्ट चांगलं केलं होतं, गॅप मोठा होता, डाऊन दी बॉल पोहोचला होता, मात्र शेवटच्या क्षणी झेल हातातून निसटला गेला. खोलवा टप्प्याचा चेंडू, चांगला मारा, फक्त आणि फक्त एकच धाव. आणि एका धावेने धावफलकाचा जर आपण विचार केला ना तर 28 या धावसंख्येवर नक्की 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. फुल टॉस चेंडू, टर्न केलाय ऑन साइडला, काव कॉर्नरच्या डोक्यावरनं संजयच्या बॅट मधून विकेट येतोय 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू असेल दिस ओव्हर इन दिस इनिंग, या षटकातला आणि डावातला शेवटचा चेंडू. सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे, चांगली पार्टनरशिप बिल्ड होते आणि चांगली धावसंख्या या षटकाराने. धावफलक 34 या धावसंख्येवर. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने समाचार घेईल फलंदाज. एज लागली जाते, एंड टेकन, विकेट इज गॉन. शेवटच्या चेंडूवर गडी बाद होतोय आणि धावफलकाचा जर विचार केला आपण तर 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलं जातंय. नक्कीच पुन्हा एकदा तुम्हाला आमचे साथी समालोचक यांचा अमित यांचा आवाज ऐकायला मिळेल. वेलकम असेल अमित आपलं. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलवून जणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन, केली आईन आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. झाडलं बोलवून जणू आईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन, केली आईन आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. चैताचे महिन्याचा सण आला हो आला, पालख्या निघाल्यात कारले डोंगराला. चैताचे महिन्याचा सण आला हो आला, पालख्या निघाल्यात कारले डोंगराला. ओ चैताचे
हॅलो, धन्यवाद अडीजी, धन्यवाद. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद नयनजी ग्रासी. अतिशय सुंदर आवाज त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. या स्पर्धेच्या माध्यमातून कालचा दिवस आणि आजचा दिवस म्हणजे अतिशय समालोचन चांगल्या प्रकारे झालेलं आहे त्यांच्या माध्यमातून. हेमंत घोडविंदे आणि करण काटेला याने विनंती असेल आपण या कॉम्बॉक्समध्ये. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा वर्सेस इशिका 11 तरखड या दोन संघांदरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अतुल सुरुंग गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. गोलंदाज इशिका 11 तरखडचे ओपनिंग पेअर्स मैत्रीच्या आतमध्ये दर्शन एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला हितेश गणेशकर याला आपण पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. किती धावांची गरज असेल? 35 धावांचं टार्गेट लक्ष्य आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता ओपनिंग पेअर्स मैदानाच्या आतमध्ये हितेश गणेशकर आणि दर्शन डबके हे दोन सलामीचे वीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अतुल सुरुंग हा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल, ज्याने सकाळच्या सत्रापासून अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. वेलकम प्रकाशजी देवळीकर साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या दुपारच्या सत्रामध्ये. समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर आदरणीय सन्मान्य प्रकाशजी देवळीकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. स्वागत आहे साहेब आपलं या स्पर्धेमध्ये. आपणास विनंती असेल सन्मानपूर्वक आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. दुसऱ्या डावाला सुरुवात. 35 धावांचं टार्गेट असेल. गोलंदाज अतुल सुरुंग लॉंग नरापने सुरुवात करेल. षटकातील पहिला चेंडू असेल. स्ट्राईक एंडला दर्शन असेल. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज हितेश गणेशकर. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. षटकातील पहिला चेंडू असेल. फुल टॉस बॉल. चेंडू ऑन साईडला टर्न केला. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट, जास्त काही मिळणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून. ऑन साईडच्या दिशेने एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे इशिका 11 तरखड संघाचे. हितेश गणेशकर आता मात्र स्ट्राईक एंडला असेल हा बॅटर. हितेशाचा जर विचार केला तर त्याने सुद्धा सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केलेली आहे या मैदानाच्या आतमध्ये. तो आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज अतुल सुरुंग पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. अतुल सुरुंग असेल गोलंदाजी ट्रॅकवरती. बॅटर आपण पाहतो स्ट्राईक एंडला हितेश गणेशकर असेल. डावखुरा त्याचा फलंदाज आहे. त्याच्या विरुद्ध जर पाहिलं तर ऑन साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केलेलं आहे. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर एक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे अतुल सुरुंग याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा बॉल डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्राईक एंडला हितेश गणेशकर. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू. आता मात्र चेंडू बॉटम एजला लागून जाईल. मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव मात्र कंप्लीट. चांगला बॅकअप झालेला आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही फलंदाजांना. या 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. हितेश या 2 धावाने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचवतोय धावफलकावर 3 वर ही धावसंख्या पोहोचली गेलेली आहे. गोलंदाज अतुल तयार. 35 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज अतुल तयार. तिसरा बॉल. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. खराब फटका. चेंडू जाईल डीप बॅक ऑफ द पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. फेकी होईल तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्हीही फलंदाज. फटका मात्र जर पाहिलं तर फटका फसला होता, परंतु चेंडू ट्रॅव्हल झाला होता नो मॅन्स लँडमध्ये. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5 बिनबाद 5 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे इशिका 11 तरखड संघाची. अतुल सुरुंग आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल. लॉंग रनअपने सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरती. हितेश गणेशकर स्ट्राईक एंडला असेल. वैयक्तिक 4 वरती तो खेळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील चौथा बॉल असेल. आता मात्र सुंदर गोलंदाजी. अतिशय सुरेख डिलिव्हरी.
परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर वाईटचा इशारा आलेला आहे. पंचांचा एक धाव मात्र अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 6 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय वेग भरपूर होता परंतु नियंत्रण नाही आहे. गोलंदाज अतुल सुरुंग. षटकातील चौथा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर हितेश गणेशकर चांगली बॅटिंग करताना दिसतोय. आता मात्र यावेळेस फुल टॉस बॉल. चेंडूला टोलावतोय. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. बिमर साडी हा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांच्या माध्यमातून. यस हा डिसिजन रेफर केलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे पाहिजेही काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा हे आता आपण पाहणार आहोत आमच्या तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. हेलो भाई अभी भेजा हूँ. अजीत भाई है वहाँ पे जाएंगे. हाँ अजीत सिंह. हाँ हाँ जरा उनको एक बार फोन दीजिए. हाँ डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. पाहिजे काय निर्णय येतो तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी आहे. निर्णय मात्र आलेला आहे तिसऱ्या पंचांचा. 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुंदर फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता बॅटर हितेश गणेशकर याने. एनर्जी मात्र त्या चेंडूवर झोकली होती हितेशच्या माध्यमातून. आता मात्र अतुल सुरुंग याला कमबॅक करणं गरजेचं आहे कारण जर पाहिलं तर भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या पहिल्या षटकामध्ये. अजून सुद्धा चेंडू बाकी असतील या षटकातले. आता मात्र चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्रक्षण परंतु हलकासा फ्लम्बलिंग झालेला आहे. रॉंग साईडने थ्रो मात्र फेकलेला आहे आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतील. 2 धावाने सांघिक धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून झाले 5 चेंडूमध्ये एकंदरीत 14 धावा खर्च करतोय हा गोलंदाज अतुल सुरुंग. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा त्याने खर्च केल्या आहेत 5 चेंडूमध्ये. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे या षटकातील. पाहिजे आहे किती धावा मिळतील या चेंडूवरती हे आता आपण पाहणार आहोत. येणाऱ्या या शेवटच्या बॉलमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर हितेश गणेशकर असेल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ निघून जाते यष्ट्यांच्या वरून. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि किती धावांची गरज असेल सामन्या जिंकण्यासाठी 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. इशिका 11 तरखड या संघाला पाहिजे आहे. कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या माध्यमातून पाहिजे आहे. 21 धावा डिफेंड करायच्या असतील तर डेफिनेटली चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण हे करावं लागेल जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाला. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाज धीरज धेंडा येतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. 21 धावा डिफेंड करायची आहेत धीरज याला. धीरज हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय दर्शन डबके संघाचा कर्णधार देखील आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सुरुवात. आता मात्र चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र अंकित केली जाईल या फटक्यावरती. 1 धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली धावसंख्या आपण पाहतोय. 1 धावाने स्ट्राईक मात्र रोटेट केलेले आहे दर्शन याने. जर पाहिलं तर 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत.
आपल्या संघाकरता. त्यानंतर हितेश गणेशकर चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक त्याने 11 धावा, माफ करा 12 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 12 धाव्यांवरती खेळतोय हितेश गणेशकर हा बॅट्समन. गोलंदाज धीरज धिंडा याला आता मात्र मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल, कारण 20 धावा आता मात्र डिफेंड करायची आहेत येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. गोलंदाज धीरज धिंडा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर, त्याच्या विरोधात बॅटर हितेश गणेशकर असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. फटका मात्र चांगला होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्या धावफलकावर 16 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईक मात्र रोटेट झालेले आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी धावपळ उडालेली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची आपण पाहतोय. धीरज धिंडा हा गोलंदाज. षटकातील तिसरा चेंडू असेल. संतोष अंधेर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र सुंदर फटका, चेंडूला पूल करतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकाराने संतोष अंधेर साहेबांचं स्वागत झालेलं आहे. आपणास विनंती करतोय आपल्या या व्यासपीठावरती येऊन आपण नसवा. षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र अजून एक मोठा प्रहार पाहायचा आहे. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील धावा या 6 षटकार. धन्यवाद डीजे. 8 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. सामना मात्र टर्न केलेला आहे बॅटर दर्शन याने. अतिशय चांगले फटकेबाजी, 2 मोठे प्रहार पाहायला मिळालेत या चेंडूवरती. आता मात्र फटका मात्र फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण येण्याचा प्रयत्न, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी होईल. तोपर्यंत या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. 2 धावाने धावसंख्येला आकार प्राप्त झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. इशिका 11 तरकड संघाला आपण पाहतोय 5 धावांची गरज असेल 7 चेंडूमध्ये. पाहिजचाही कशा प्रकारे या धावा डिफेंड करतील गोलंदाजी करणारा संघ. धीरज धिंडा गोलंदाजी ट्रॅकवर. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू शॉर्ट ऑन पोल केलाय, परंतु फटका ते मात्र तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला होता. 1 धाव मात्र मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 31. षटक संपलेला आहे दुसरा. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये आणि 4 धावांची गरज. या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलेलं आहे, आर्थिक असो किंवा इतर सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांचे आपण नावं आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. डॉक्टर आदरणीय सन्मान्य प्रकाश कमलाकर देवलेकर, जे समाज कल्याण न्यायाचे अध्यक्ष आहेत पालघर जिल्ह्याचे. त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ट्रॉफीज आलेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं सौभाग्यवती रत्ना प्रकाशजी देवळीकर माजी सरपंच आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोहमनचे. त्यांच्या माध्यमातून देखील प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीज या स्पर्धेकरता